जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपण आलोय इस्कॉन टेम्पलला तुम्हाला दाखवण्यासाठी की ठाण्यामध्ये कशा पद्धतीचं इस्कॉन टेम्पल तयार झालेलं आहे. ठाण्याच्या प्रॉपर्टी मार्केटसाठी पण ही चांगली गोष्ट असणार आहे. आधी चांगलं आध्यात्मिक सेंटर असायला हवं म्हणून चांगलं सुसज्ज असं आध्यात्मिक सेंटर ठाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पिरामल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्याच जागेमध्ये हे डेव्हलप झालेलं आहे. इथे जर बघितलं तर शिवरॅकची सुविधा, रेस्टरूमची सुविधा आणि सिनियर सिटीजनसाठी लिफ्टची सुविधा अशा पद्धतीचं खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या मंदिराची जडणघडण किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. मला असं वाटतं एवढी सुंदर आणि एवढी चांगलं मंदिर हे ठाणे शहरामध्ये झालेलं आहे. इस्कॉन टेम्पल हे खूप मोठं आणि खूप चांगलं बनवलेलं आहे. तुम्ही आजूबाजूचा जर परिसर बघितला तर खूप चांगल्या फुलांनी सजवलेला आहे. भगवंतांना जे फुलं वगैरे आवडतात त्या भगवंतांच्या फुलासाठी सुसज्ज असं यांनी हे गार्डनही आजूबाजूला डेव्हलप केलेलं आहे. आणि साईडला जर तुम्ही मंदिराचा बघितला गाभारा, तो गाभारा इतका सुंदर आहे आणि खूप प्रशस्त आणि खूप असा मोठा आहे. तुम्ही जर बघितलं तर भगवंताचं तुम्हाला शिखरवरती दिसतं. हा सगळा रेसिडेन्शियल इलाका आहे आणि ह्याच मध्यवर्ती ठिकाणावरती हे तुमचं इस्कॉन टेम्पल आहे. हे इस्कॉन टेम्पल इतकं सुंदर आणि इतकं चांगलं बनवलेलं आहे की तुम्ही नक्की ह्या दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. इस्कॉन टेम्पलचा एरिया साधारणतः 2 ते 3 एकरचा इस्कॉन टेम्पलचा एरिया. भविष्यात हे मंदिर खूप असं फेमस आहे. पिरामलच्या एरियामध्ये आहे किंवा रुनवालच्या बाजूला आहे. सुंदरसं असं डेकोरेशन, खूप ॲट्रॅक्टिव्ह असं मंदिर. किती सुंदर आणि किती ॲट्रॅक्टिव्ह भगवंताची मूर्ती आहे. मला असं वाटतं भगवंताच्या मूर्तीला बघून आणि इथलं जे रेखीव काम आहे इतकं सुंदर आणि इतकं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथे सकाळची शेजार आरती, संध्याकाळच्या आरत्या, या सगळ्या आरत्यांचा प्रोग्राम खूप पद्धतशीरपणे केलेला जातो. मला असं वाटतं की ठाणेकर जनतेने, मुंबईकर येणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी ह्या दर्शनाचा खरं तर लाभ घेतला पाहिजे. कारण की हे मंदिर जे आहे ते ठाण्यातलं पहिलं आणि सगळ्यात चांगलं मंदिर तिकडे बनवलेलं आहे. इस्कॉन टेम्पल आहे. जेवढे श्रीकृष्ण भगवंताचे चरणी ज्यांना लीन व्हायचं आहे त्या लोकांनी ह्या एरियामध्ये येऊन ह्या दर्शनाला नक्की यायला पाहिजे. कारण मंदिर जे बनवलेलं आहे ते खूप पीसफुल आणि खूप चांगल्या पद्धतीनं बनवलं. तुम्ही बघू शकता मूर्ती किती अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आहे. ह्या एरियामध्ये छान बाग बगीचा आणि इतकं चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. पाठीमागं जेव्हा या मंदिराचं ओपनिंग झालं तर त्या मंदिरामध्ये अंबानी म्हणा ह्या सगळ्या फॅमिलीनं पण खूप मोठा सहभाग देऊन पिरामलवाल्यांना पण खूप मोठा इथे सहभाग घेतलेला आहे. तर मला असं वाटतं खूप भक्तगण ह्या दर्शनासाठी येत आहेत. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी पण ह्या मंदिराचं दर्शन घ्यायला इथं यायला पाहिजे. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर गार्डन वगैरे, फुलं वगैरे इतके सुंदर आणि असं स्वच्छ आणि एकदम क्लीन ज्या पद्धतीने. नंतर ह्या मंदिरामध्ये होम हवन ह्या सगळ्या गोष्टींचाही सहभाग असणार आहे. तर मला असं वाटते सगळ्यांनी ह्या मंदिराच्या दर्शनासाठी नक्की यायला पाहिजे. खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी राधाराणीचं आणि श्रीकृष्ण भगवंताचं बनवलेलं आहे. हे जे मंदिर आहे हे पिरामल वैकुंठ नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे. त्याच्याच बाजूला हे मंदिर असल्यामुळे खूप चांगल्या सजावट केलेली आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर असणार आहे. तुम्हाला इथे ॲटो मिळतील, इथे तुम्हाला बस मिळेल, इथे तुम्हाला भविष्यात येणारी मेट्रो ह्या ठिकाणी असणार आहे. तर मंदिराचा परिसर, मंदिरामध्ये येण्यासाठी मंदिराचे सगळे टायमिंग्स वगैरे पण दिलेले आहेत. भगवंताच्या नामस्मरणात तुम्हाला लीन व्हायचं असेल तर मला असं वाटतं ह्यासारखी जागा नक्कीच कुठे नाही आहे. श्रीकृष्ण राधाराणीचं खूप सुंदर असं मंदिर ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे. मला असं वाटते जेवढे आध्यात्मिक क्षेत्रातले मंडळी आहेत त्या आध्यात्मिक लोकांनी जसं आपला विठ्ठल हा आपला पंढरपूरचा पांडुरंग आहे त्या पद्धतीनं जसे तिथे जातात, मला असं वाटतं भरपूर लोकांनी पण ह्या अध्यात्माचा आनंद घेण्यासाठी किंवा ह्या मंदिराचा आनंद घेण्यासाठी आपणही ह्या ठाणे शहरामध्ये येऊन ह्या मंदिराचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला इथे आल्यानंतर एक फील येईल की हे खूप चांगल्या मंदिरात आपण इथे आलेलो आहोत. मला असं वाटते खूप श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी ज्यांना ज्यांना लीन व्हायचं असेल त्या सर्व लोकांनी ह्या मंदिरात नक्की यावं. आणि स्वागत प्रॉपर्टीतर्फे सगळ्यांना मी विनंती करतो आणि नम्र आवाहन करतो की आपण इथे या आणि भगवंताचं दर्शन घ्या. ही माहितीच तो आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? मी नवीन ही ठाण्यातली जडणघडण आहे ते दाखवण्यासाठीच हा छोटासा प्रयत्न होता. सर्व श्रीकृष्ण भक्तांनी किंवा माझ्या विठ्ठल पांडुरंगाच्या भक्तांनी येऊन इथे नक्की दर्शन घ्यावं हीच मी आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.